आज रोज डेमुळे कॉलेजचं वातावरण पूर्ण गुलाबी झालं होतं. नमस्कार, स्वागत आहे आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये. सर्वात आधी देवीचं दर्शन घेतलं आणि लगेच कॉलेजकडे निघालो. स्टॉपवरती महाराजांची सुंदर मूर्ती होती. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणींसोबत बसची वाट बघत होते. अगोदर एक बस आली व त्यानंतर फायनली आमची बस आली. माझ्या प्रिय मैत्रिणीने माझ्यासाठी जागा पकडून ठेवली होती. त्यानंतर लगेच कॉलेजच्या दिशेने निघालो. आमची एक बस रिटर्न जाणार होती म्हणून आम्ही दुसऱ्या बसमध्ये निघालो होतो. बसमध्ये चढताना असा काही गुंत झाला. त्यानंतर जाताना नदीचा थोडा व्ह्यू घेतला. देशाचं उज्ज्वल भविष्य अभ्यास करत होतं. यांना जागा मिळाली नव्हती म्हणून हे नाराज होते. फायनली आम्ही कॉलेजवर पोहोचलो. तेवढ्यात सर्वांची उतरण्याची घाई चालली होती. लेक्चर बंक करणारी गँग निघाली. आज रोज डेमुळे कॉलेजचं वातावरण पूर्ण गुलाबी झालं होतं. मला वाटतं या दोघी देखील तिकडेच निघाल्या. त्यानंतर थेट कॉलेजमध्ये गेले तर सगळे व्लॉगर सराची वाट बघत होते. त्यानंतर आत जायचं की नाही या गोष्टीवर चर्चा झाली व त्यानंतर लगेच आत गेलो तर याला कुलपाची चावी सापडत नव्हती. त्यानंतर आत जाऊन प्रॅक्टिकलला बसले. त्यानंतर लंच ब्रेक झाला, जेवण केले आणि लगेच आत निघालो. तेवढ्यात लेक्चर बंक करणारी टीम सुद्धा आली. आत जाताना हे मांजर आडवं गेलं. तेवढ्यात आमच्या बसमधले हिरोज रोज डे सेलिब्रेट करायला चालले होते. तिथून थेट आम्ही क्लासमध्ये गेलो तर मॅडम आल्या होत्या व त्या टेस्टची तयारी करत होत्या. टेस्ट संपून बाहेर आलं तर कोणाला टेस्ट कशी गेली त्याची चर्चा चालू होती. त्यानंतर वडापाव खायला गेलो. गरमागरम वडापाव खाल्ले. चटणी सारखी द्यावी लागू नये म्हणून काकांनी भरणी पुढे ठेवली. तिथून आले तर बस माझ्यासाठी थांबली होती. तिथून लगेच घराच्या दिशेने निघालो. परत नीरा नदीचा सुंदर असा व्ह्यू घेतला व व्लॉगर स्वरा घरी आली.